शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐतिहासिक निर्णय. 50,000 आता 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम देत सरकारने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे यापूर्वी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या अनेक शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना सांगितले की महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पूर्वी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार होता, त्या पात्र शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत असा महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवायच सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी 2026 ते 2027 या वर्षातील पीक कर्जाची परतफेड करणे बंधनकारक होती. ती अट आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की सरकारला हवे असते तर हा निर्णय 2029 पर्यंत पुढे ढकलला आला असता. मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेण्यात आला. सरकारने केवळ आर्थिक गणित न पाहता शेतकऱ्यांच्या हिताचा व्यापक विचार केला. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कर्जमाफीचा इतिहास पण सांगितला. त्यांनी नमूद केलं की 2008 मध्ये देशभरात कर्जमाफी झाली आणि 2009 मध्ये पुन्हा योजना आली. मात्र 2008 मध्ये ज्यांना लाभ मिळाला होता त्यांना 2009 मध्ये वगळण्यात आलं होतं. त्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सरकारनं वेगळा निर्णय घेतला आहे. सरकारने सुरुवातीला 26-27 मधील पीक कर्ज वेळेत फेडणाऱ्यांनाच प्रोत्साहनपर लाभ देण्याची अट ठेवली होती. यामागे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता. मात्र या अटीमुळं अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतील अशी मागणी पण सातत्यानं होत होती. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 50,000 रुपयांची मर्यादा आणि कर्जफेडीची अट हटवण्याची मागणी केली. मुख्यमंत्री म्हणाले की ही अट हटवल्यास सरकारवर 4 ते 5,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार येणार होता. तरी शेतकऱ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय स्वीकारला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की जर लाभाची मर्यादा कमी ठेवली असती तर सुमारे 2 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले असते. त्यामुळे सर्व आमदारांच्या सूचनांचा विचार करून सरकारने अधिक व्यापक निर्णय घेतला. सरकारने आणखी एक महत्त्वाची सवलत जाहीर केली आहे. 2026 ते 27 मधील पीक कर्जाची परतफेड न केलेल्या पण त्याआधीच्या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी अशा प्रकारचा निर्णय कधीच घेण्यात आला नव्हता असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सरकारकडे उपलब्ध माहितीनुसार 2026 मध्ये सुमारे 95% शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली आहे. मात्र उर्वरित शेतकरी केवळ एका वर्षातील अटीमुळे वंचित राहू नयेत म्हणून सरकारने नियमात बदल केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ अधिक व्यापक स्वरूपात मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आता या निर्णयाची अधिकृत शासन म्हणजे GR अंमलबजावणीची प्रक्रिया आणि लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर होण्याकडे राज्यभरातील आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.